ज्योतिबाच्या नावानं चांग भलं। तर मित्रांनो, सकाळी गणपतीपुळे या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेऊन मी शाहूवाडी, पन्हाळा आणि आंबा घाटातून 6 वाजता पोहोचलोय ज्योतिबाच्या मंदिराजवळ। पण आज एक मोठा कार्यक्रम इथं असल्यामुळे, उत्सव असल्यामुळे खूप गर्दी आहे मित्रांनो। 6 वाजता आता मी दख्खनचा राजा म्हणून पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं तीर्थस्थान ज्योतिबा या ठिकाणी आलेलो आहे। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं पहा। षष्ठी निमित्त असलेली मिरवणूक असल्यामुळे या ठिकाणी गुलालामध्ये गुलाबी नाहून निघालेले लोक आपण पाहत आहात। आणि पुढे आहे ज्योतिबाचं जे मंदिर आहे त्याचं प्रवेशद्वार। संध्याकाळचे 6 वाजलेत आणि दख्खनचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला श्री क्षेत्र ज्योतिबा या ठिकाणी मी आता आलोय। कोल्हापूर पासून हे 18 किलोमीटरवर तीर्थक्षेत्र आहे। आपल्याला आता दर्शन घ्यायचंय आणि अर्ध्या घंट्यापूर्वी इथं जोरदार पाऊस झाला आणि तुम्ही धुकंही पाहू शकता। चला पाहूया दर्शन होतंय का नाही। चला, ज्योतिबाचं जे मुख्य मंदिर आहे त्याचं शिखर आपणाला दिसत असेल, होऊ शकता आपण। मित्रांनो, या ठिकाणी एक विशेष उत्सव असल्यामुळं षष्ठीसाठी इथं भाविकांची तुफान गर्दी आपल्याला दिसते आणि ज्योतिबाच्या नावाचा जय जयकार आपल्या कानी सुद्धा पडत असेल। हा पूर्ण परिसर गुलालाने या ठिकाणी गुलाबी होऊन गेलेला दिसतोय। आता मी या ठिकाणी दख्खनच्या राजाचं म्हणजे ज्योतिबा देवाचं बाहेरून दर्शन घेतोय, मुखदर्शन। आणि आता मी एक प्रदक्षिणा मारतोय, पाहू या ठिकाणी दर्शन मिळते का कसं। जय घोषामध्ये मिरवणूक आपणाला दिसत असेल। या ठिकाणी ज्योतिबाच्या दर्शनासाठी किती रांग लागलेली आहे, तरी भक्तांमध्ये कसलाही उत्साह कमी होत नाही। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हणून जय घोष करीत भक्त मंदिरात जात आहे। बंधू भगिनींनो, आज रक्षाबंधन, त्याचप्रमाणे दिंड्यांची मिरवणूक श्री क्षेत्र ज्योतिबा या ठिकाणी असते आणि 2-3 या ठिकाणी उत्सव एकत्र आल्यामुळं भाविकांची प्रचंड गर्दी मंदिरामध्ये होती। तरी सुद्धा 1-2 तास दर्शन रांगेत उभे राहून दर्शन झाले, अतिशय बरं वाटलं। आणि आता अजून बी पहा खूप गर्दी आपल्याला दिसत आहे। बंधू भगिनींनो, ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदग्न ऋषीचा अवतार असलेला आहे किंवा महादेवाचा अवतार म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्योतिबांना ओळखलं जातं। आणि राक्षसाविरुद्ध लढताना अंबाबाईंना ज्योतिबाने मदत केलेली होती। खूप त्यांचं महात्म्य आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्तगण या ठिकाणी येत असतात। संध्याकाळचे 7 वाजलेत आणि मी आता
कोल्हापूरपासून 18 किलोमीटरवर दख्खनचा राजा म्हणून पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं ठिकाण ज्योतिबा या ठिकाणी आहे. आणि आत्ता एक अर्ध्या घंट्यापूर्वी पाऊस पडून गेला आणि त्यानंतर पडलेलं धुकं आणि या ठिकाणी आपण पाहू शकता